असे सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि योगायोगानं मी इथं परंडे सरांसाठी आलो होतो, 8वीच्या वर्गासाठी आलो होतो, परंतु सर म्हणले की 5 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम सादर करू. ऐनवेळेचं भाषण आहे, अगदी ऐनवेळेचं भाषण जरी असले तरी सुद्धा ज्यांनी मिसाईल मॅन म्हणून काम केलं आणि आपल्या भारताचं नाव जगामध्ये राष्ट्रपती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अजरामर केलं असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जरी उद्या असेल आणि आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून ज्यावेळेस साजरा करतो त्याचं अत्यंत चांगलं महत्त्व किंवा त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती विद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक कुंभार सर असतील आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघ सर अत्यंत सविस्तरपणे आणि विद्यार्थ्यांचं लक्ष आहे की नाही हे संपूर्ण जाणून घेण्याचं काम त्यांनी केलं. त्याविषयी मी जास्त बोलणार नाही. संपूर्ण बॅकग्राऊंड असेल, हिस्ट्री असेल किंवा त्यांनी केलेल्या संशोधनाच्या संदर्भामध्ये ते एक वेगळ्या उंचीवरती नेऊन भारताचं नाव ठेवलेलंच आहे आणि त्याची संपूर्ण माहिती, त्यांच्या संस्थेची माहिती, त्यांच्या जन्माची आणि त्यानंतर अगदी त्यांच्या पूर्ण आयुष्याची माहिती वाघ सर असतील, कुंभार सर असतील, सविस्तर वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि सरांनी सहज वाचन प्रेरणा दिन आहे माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आणि सरांना विचारलं की आपल्या शाळेमध्ये किती वर्तमानपत्र येत आहेत. सरांनी सांगितलं की आपल्याकडे 1 वर्तमानपत्र येते आणि म्हणून मी तत्काळ त्या ठिकाणी सांगितलं की इंडियन एक्सप्रेस असेल किंवा कोणताही, सरांशी जगताप सरांची चर्चा करून तुम्ही इंडियन एक्सप्रेस करा किंवा एक मराठी वृत्तपत्र ठेवा आणि विशेष म्हणजे मुलांसाठी ठेवा. म्हणजे स्टाफ रूम मध्ये शिक्षकांचे असेलच, परंतु आपण एक टेबल तयार केलेला आहे. सर आहे ना, टेबल तयार आहे आणि मुलांच्यासाठी ठेवा. जाऊ द्या, एखादं पान घेऊन जातील, एखादं पान ठेवतील, एखादं पान घेऊन जातील किंवा पूर्ण नियंत्रण त्या ठिकाणी असेल तर सर्वांना वाचनासाठी होईल. नाही वाचता आलं बिझी शेड्यूल मध्ये तरी सुद्धा वाचन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि वाचनाकडे दुर्लक्ष होत चाललंय. आपल्या सगळ्यांचे मोबाईलचे स्क्रीन टाइम असेल, तो स्क्रीन टाइम सुद्धा आपल्याला सांगतो की आता भरपूर वेळ तुम्ही स्क्रीन शेअर केलेला आहे आणि म्हणून मोबाईलवरती माहिती तर उत्तम असतेच आहे, परंतु आता ज्यावेळेस आम्ही 12वी 11वी शिकवतो त्यावेळेस 2020 साली 2019 साली नवीन सिलेबस ज्यावेळेस आलाय त्यावेळेस त्या ठिकाणी विचारले जाणारे प्रश्न जर पुस्तकातील वाचन व्यवस्थित नसेल, पुस्तकातील शब्द व्यवस्थित वाचता आला नाही किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या डोळ्याखालून गेला नाही तर आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अजिबात येत नाही, एका वाक्यात उत्तर येत नाही. आणि म्हणून या वाचन प्रेरणा दिनाचा फायदा आपण प्रत्येकाने या ठिकाणी या निमित्ताने तरी करून घेतला पाहिजे. वाचन हे फार कमी झाले आणि त्याच्यामुळं आकलन क्षमता कमी झाल्यामुळं सर आता इयत्ता 5वी पासून 12वी पर्यंत वर्णन किंवा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न नाहीये. पहिले 8 मार्काचे प्रश्न असायचे, आता ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आलेत आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आले तर तुम्हाला सविस्तर एकूण एक ओळ पॅराग्राफ वाचावा लागेल. डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न त्या ठिकाणी आता थोडेसे कमी होत आहेत कारण स्पर्धात्मक युगामध्ये जर वागवायचं असेल तर तुम्हाला अचूकतेवरती भर द्यावा लागेल आणि अचूकता याच वेळेस येईल ज्यावेळेस तुमचं वाचन अगदी चांगलं असेल. पूर्वी श्री पांडुरंग वाचनालय म्हणून विठ्ठलवाडीमध्ये होतं आणि सर आपण सगळ्यांना माहिती आहे की हजारो पुस्तकं त्या ठिकाणी होती, कादंबरी होत्या, इतर कोणत्याही गोष्टीची पुस्तकं होती. शाळेमध्ये सुद्धा पुस्तकं त्या ठिकाणी अवेलेबल होती, ग्रंथालय त्या ठिकाणी अवेलेबल होतं, परंतु काळाच्या ओघामध्ये आपण त्या ठिकाणी थोडं दुर्लक्ष झालं असेल आणि म्हणून विद्यार्थी त्या ठिकाणी ओळखत नाही. म्हणून मला एक आवर्जून या ठिकाणी सांगायचंय, कोणत्याही एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींचं ज्यावेळेस आपण जन्मदिन किंवा त्या ठिकाणी पुण्यतिथी किंवा इतर गोष्टी साजरी करत असतो याच्या पाठीमागचा एक क्लिअर कट हेतू असाच असतो की त्यांनी आतापर्यंत आपल्या कार्याचा पूर्ण आयुष्यामध्ये काय कार्य केलंय त्याचं थोडंसं रिपिटेशन व्हावं आणि त्याचा आपल्या विद्यार्थी दशेमध्ये फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आपण हे संपूर्ण दिन साजरा करत असतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून त्यांची ज्यावेळेस नियुक्ती केली, ती नियुक्ती करत असताना त्यांचं एक व्हिजन होतं आणि व्हिजन सरांनी 2020 मध्ये काय व्हावं हे व्हिजन त्यांनी त्यासमोर मांडलेलं आहे. परंतु
अत्यंत बारकाईने त्यांचा विचार विद्यार्थी दशेमध्ये अगदी विद्यार्थी कसा पडला पाहिजे आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये सुद्धा दिवसेंदिवस बदल होत जाणार आहे. तुम्ही जर पाहिलं 2022 मध्येच ते संपूर्ण केंद्राचं धोरण आपल्याकडे येणार होतं, परंतु विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थी, मी असं म्हणत नाही की एक 100 विद्यार्थी 10वीला असतील, 100 विद्यार्थी सायन्सला येतील, अजिबात आलं नाही पाहिजे. परंतु का, त्यांचं विश्व वेगळं असतं. कोणी वक्तृत्व कलेमध्ये वेगळं असतं, कोणी क्रीडा स्पर्धेमध्ये वेगळं असतं, कोणाचा वैज्ञानिक दृष्टिकोन चांगला असतो, कोणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विद्यार्थी पुढे जात असतात आणि मग त्यांच्या कलागुणांना वाव द्यायचा असेल तर अभ्यासक्रमही तसा पाहिजे. आणि म्हणून वेगळ्या स्वरूपाचा अभ्यासक्रम इथून पुढे येणार आहे. तुम्ही त्याला वंचित राहाल किंवा राहणार नाही, परंतु चांगल्या पद्धतीचा अभ्यासक्रम या ठिकाणी येतोय. आणि हा हेतू आपल्याला जर साध्य करायचा असेल तर आपण निश्चित संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजे. आणि संदर्भ ग्रंथ तुमच्या पुढे ज्यावेळेस वाचनासाठी येतील तरच तुम्हाला पुढे म्हणजे MPSC असेल, UPSC असेल किंवा स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाते. तुम्ही पहा, आपल्या शाळेचे जे शिक्षक आहेत चांदवडी सर, त्यांची मुलगी MD मध्ये त्यांना प्रवेश तिला मिळाला आहे. म्हणजे याच्यासाठी काय की अभ्यास असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील तर तिने अत्यंत चांगल्या पद्धतीने गेले आणि एक उच्च पदावरती ती जाणार आहे आणि चांगल्या पद्धतीची डॉक्टर त्या ठिकाणी होणार आहे. आमच्या घरातील उमेश गवारेंची मुलगी असेल, सीमा गवारेंची मुलगी असेल तर ती आता त्या ठिकाणी म्हणजे डॉक्टरच्या क्षेत्रामध्ये आहे. आणि सातत्याने गवाऱ्यांना म्हणत असतात की परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतात. आणि आता तुम्हाला फार सुवर्ण संधी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती शासनाच्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे सर. NMS सारखा चांगला कोर्स त्या ठिकाणी, कोर्स म्हणण्यापेक्षा किंवा सर या ठिकाणी परांडे सर आले, त्यांनी माहिती शिष्यवृत्तीमध्ये एक वेगळा फायदा पडण्याचं काम शिरूर तालुक्याचं आहे. आता आम्ही सर चालत होते 28 तज्ञ प्राध्यापक महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नियुक्त केले शासनाने, त्यातले 6 प्राध्यापक शिरूर तालुक्याचे. म्हणजे ही एक अभिमानाची बाब आपल्यासाठी आहे. शिष्यवृत्तीसाठी 6 प्राध्यापक, 6 शिक्षक आपल्या शिरूर तालुक्यातले 28 आणि 22 शिक्षक जर इतर महाराष्ट्रातील असतील तर शिरूर तालुक्याचं नाव हे उज्ज्वल या ठिकाणी होत आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम झाला त्यावेळेस सन्माननीय पालकमंत्री अजितदादांनी सुद्धा नमूद केलं की शिरूर तालुका हा कोणत्याही बाबतीमध्ये अग्रक्रम या ठिकाणी आहे. सर आता तुम्ही शिरूर तालुक्यात म्हणजे शिरूर शहरातून येतात, विद्यार्थी प्रशालेचा पहिला क्रमांक या ठिकाणी 299 किंवा 299 शाळेमधून येतोय. आणि आपला पांढरा विद्या मंदिरचा सुद्धा काही त्या ठिकाणी क्रमांक आहे. यासाठी शाळा लहान आहे का मोठी आहे याचा अजिबात विचार केला जात नाही. शाळेमध्ये गुणवत्ता कशी आहे. आणि म्हणून गेल्या वर्षी 2 वर्षापासून सातत्याने विचारसरणी म्हणजे पांढरा विद्या मंदिरमध्ये होतोय. 5वी मध्ये 8वी मध्ये शिष्यवृत्ती आहे, पण मला माहित नाही की आता 5वीतले सगळे विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये सर बसले पाहिजेत, 8वीचे सगळेच बसले पाहिजेत. याला कारण असं आहे की संबंधित 10 विद्यार्थी घ्यायचे ना त्याच्यावरती आपला निकाल लावायचा आणि बाकीचे 70 विद्यार्थी त्या मार्गातून नको पास होते, परंतु त्यांना त्या सगळ्या काही फॉर्म्युले असेल किंवा सगळ्या कृती करतायत. आणि म्हणून माझा एक प्रामुख्याने विचार असेल की 5वीतले सगळेच विद्यार्थी त्याच्या क्षेत्रामध्ये या, पास होतील, शिष्यवृत्तीमध्ये येतील हा विचार नंतरचा आहे. 8वीचे सगळेच या, परंतु त्यांच्या सगळ्या संकल्पना क्लिअर कट होतील आणि क्लिअर झाल्यानंतर शिष्यवृत्तीमध्ये येणं हे काय अंतिम सत्य नाही सर. शिष्यवृत्तीमध्ये येणं हे काय अंतिम सत्य नाही, त्यांची बेस गोष्ट सगळ्या क्लिअर झाल्या. आता बघा इथं 10वी झाल्यानंतर सगळे लोक आता तुम्ही जाहिरात बसता की फाउंडेशनचा कोर्स लावला पाहिजे. फाउंडेशन म्हणजे काय, बेसिक गोष्ट आहे. 8वी 9वी 10वीच्या 5वी 6वी 7वीच्या ज्या संकल्पना आहेत मुळातच वाचन फार कमी झाले. म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणता की सर थोडं विषयांतर होतं, विषयांतर असू द्या, परंतु ही काळाची गरज आहे. म्हणजे वाचन ही अत्यंत महत्वाचं आहे. आपण आता बघा विद्यार्थ्यांचं ओझं कमी करण्यासाठी शासनाने 4 तरी कृत्य वापरलेत की 3 महिन्यासाठी एक पुस्तक, 3 महिन्यासाठी एक पुस्तक. परंतु मला माहित नसेल की कोण आमचा 11वीचा सिलेबस असेल पूर्ण सिलेबस वरती होतो आणि मुलं काय करतात ते 3 महिन्याचं पुस्तक झालं ते बाजूला ठेवतात. परंतु 8वी पासून असं कोणतंच पुस्तक तुम्ही हे विकायचं पण नाही, मागेही ठेवायचं नाही, ते तुमच्या संग्रही ठेवा की ज्याचे तुम्हाला उपयोग येता 11वी आणि 12वीसाठी होईल. आणि म्हणून जास्त तुमचा वेळ घेत नाही, परंतु अगदी ते 5वी ते 12वी पर्यंत 10वी पर्यंत जे विद्यार्थी आहेत
सगळीकडे यासारखेच विद्यार्थी आहेत, परंतु शिरूर तालुक्याचं नाव आता यानंतर सुद्धा कोणत्याही दृष्टिकोनातून असू द्या, तुम्हाला शासकीय शिष्यवृत्ती कोणत्या न कोणत्या स्वरूपातून तुम्हाला शासन द्यायला तयार आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर बाहेरच्या देशामध्ये गेला तर त्याला सुद्धा शिष्यवृत्ती आहे. आता तुम्ही डिप्लोमा डिग्री केलं तरी सुद्धा बँका तुम्हाला काही ठराविक अमाऊंट मधून काही तुम्हाला पूर्ण ज्यावेळेस तुम्ही नोकरीला लागल त्यावेळेस तुम्हाला ते अमाऊंट म्हणजे परत द्यावं लागतं. असं देणारे आज भरपूर आहे, परंतु तुम्ही कष्ट करण्याची ताकद, सगळ्यांची ग्रास्पिंग पॉवर एकच आहे. सगळ्यांचा मेंदू 1450 क्रॅनियल कॅपॅसिटीचा आहे, परंतु कष्ट किती कोण करताय, किती कोण चाळी करतायत, किती कोण काय करतायत, आणि म्हणून प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी आहे. आणि म्हणून तुम्ही या सगळे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आज डॉक्टर APJ अब्दुल कलामची जरी उद्या त्या ठिकाणी जन्मदिवस असेल तरी त्यांनी दिलेल्या जो कार्याचा आपल्याला या ठिकाणी विसर पडता कामा नये. आणि सगळ्यांनी एक विनंती असेल की आपण अत्यंत चांगल्या सुंदर शाळेमध्ये प्रवेश केलेला आहे, आणि या शाळेचं नाव शिरूर तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने घेतलं जात आहे. एक काही नंबरमध्ये ही शाळा गुणवंताधारक आहे, आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना या ठिकाणी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि